नहीं चलेगी दादाशाही नहीं चलेगी। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा या सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, या सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, या सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय। नहीं चलेगी दादाशाही नहीं चलेगी। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, या सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय। विद्यार्थ्यांच्या मागण्या विद्यार्थ्यांच्या मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। छात्र विरोधी ये सरकार नहीं चलेगी अच्छी बात, किसान विरोधी ये सरकार नहीं चलेगी अच्छी बात, किसान विरोधी ये सरकार नहीं चलेगी अच्छी बात। महंगाई वाली ये सरकार नहीं चलेगी अच्छी बात, महंगाई वाली ये सरकार नहीं चलेगी अच्छी बात। पेपर लीक वाली ये सरकार नहीं चलेगी अच्छी बात, पेपर वाली ये सरकार नहीं चलेगी अच्छी बात। नरेंद्र मोदी तेरी सरकार नहीं चलेगी अच्छी बात, अरे नरेंद्र मोदी तेरी सरकार नहीं चलेगी अच्छी बात। अरे मुर्दाबाद मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद। रोजगार के लिए चढ़ के बोल हल्ला बोल हल्ला बोल, अरे रोजगार के लिए चढ़ के बोल हल्ला बोल हल्ला बोल, अरे रोजगार के लिए चढ़ के बोल हल्ला बोल हल्ला बोल, अरे रोजगार के लिए चढ़ के बोल हल्ला बोल हल्ला बोल। भारतातील विद्यार्थ्यांना न्याय, भारतातील विद्यार्थ्यांना न्याय, जनता विरोधी ये सरकार नहीं चलेगी अच्छी बात। नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी नहीं चलेगी दादाशाही नहीं चलेगी। अरे या बीजेपी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, अरे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या। निवेदन द्यायचं, आम्ही कडे भांडण करत राहिलो। मारा मारा बाजी करायला लागले, मारा माझ्या काय चांगलं सांगायला लागलं तुम्हाला। आंदोलनाचं करायला असू द्या, फक्त 5 जण तुम्ही वर नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, नहीं कुणाच्या बापाचं आंदोलनाची परिस्थिती मोर्चा सुरू जे दिल्लीत होते तुम्ही करा डबल फोटो घ्या, महिलांसोबत डबल हे एकदा काढा, तुम्ही जे काढा ते बाजून जा, परत दुसरं आणि डायरेक्ट बाहेर जा। आता प्रशासनाला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीने शहर जिल्हा युवक विद्यार्थी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन करत आहोत। आमचा हा पाठिंबा जे दिल्लीमध्ये आंदोलन चाललंय जंतर मंतरवरती आणि अनेक दिवसापासून तिथं उपोषण चाललं। आता पोलिसांनी तिथं विद्यार्थ्यावरती आंदोलनकर्त्यावरती लाठीचार्ज केला, त्याचा या ठिकाणी आम्ही पक्षाच्या वतीने सर्व नेत्याच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांची जी काही दादागिरी चालली आपण पाहिली असेल,
काय हे उपोषण मोडून काढायचं आहे? लोकशाहीमध्ये हे सरकार चालत नाही. आंदोलनं मोडून काढायची, लाठीचार्ज करायचा. आणि मला असं वाटतं की याच्यासाठी आम्ही दिल्लीत जाऊ शकलो नाही, म्हणून या ठिकाणाहून सनी आम्ही, आमचा पक्ष, आमचे पदाधिकारी, आमचे नेते, आमचे कार्यकर्ते सगळे मिळून त्या आंदोलनासाठी पाठिंबा देतोय. आणि सरकारने ह्या ज्या काही मागण्या असतील विद्यार्थ्याच्या संदर्भात असतील किंवा अजून इतर काही मागण्या त्याच्यामध्ये आहेत, या मागण्या सरकारने तात्काळ मंजूर केल्या पाहिजेत. अधिवेशनामध्ये आता हे पावसाळी अधिवेशन या ठिकाणी दिल्लीत सुरू झालंय, त्या अधिवेशनात या ठिकाणी ते केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये खरा अर्थ आहे की जो काही शिक्षण मंत्री आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री, याचा राजीनामा त्याला घेतला पाहिजे, त्याला हकललं पाहिजे. त्याच्यासाठी अनेक दिवसापासून सनी या ठिकाणी आंदोलनं चालली, परंतु हे झोप घेतलेलं सरकार, गेंड्याच्या कातडीचं सरकार जंतर मंतरवर या मागण्याला धरून विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. 19 दिवस आंदोलन चालल्यानंतर आंदोलकांना बळजबरी उचलून सनी हॉस्पिटलाइज करण्यात आलं. कसं बघता? मग हा अत्याचार चाललाय, जुलूम चाललाय. ही या देशामध्ये, राज्यामध्ये लोकशाही राहिली नाही. इथे हे जे चाललंय की त्यांना उचलून नेलं, तुमचं आंदोलन मोडायचा प्रयत्न केला, तर हेच बळावरती, पोलीस बळावरती, मिलिटरीच्या बळावरती या ठिकाणी हे सगळा कारभार हे सरकार करत आहे. परंतु एक ना एक दिवस निश्चितपणाने या ठिकाणी यांनी जर हे चांगले निर्णय घेतले नाही, लोकहिताचे निर्णय घेतले नाही, तर मला असं वाटतं की आता हळूहळू जनता रस्त्यावर उतरायला लागली आणि याचा अत्यंत वाईट परिणाम या सरकारला भोगावा लागेल. साहेब, भारत हुकुमशाहीकडे वाटचाल करतो असं वाटतंय का? हुकुमशाही चालूच आहे, वाटचाल चालली नाही, हुकुमशाही ही चालूच आहे. परंतु आम्ही त्यांची हुकुमशाही चालू देणार नाही. आम्ही सगळी तयारी ठेवली, जेलमध्ये जायची तयारी ठेवली, लाठ्या काठ्या खायची तयारी ठेवली. आणि या देशातली, राज्यातली गोरगरीब जनता, विद्यार्थी, युवक, उद्योजक हे सगळे लोक, शेतकरी सगळे त्रस्त आहेत. आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्यासाठी आम्ही कोणीही मागे पुढे धजणार नाही. लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं, याच्या पडसाद तिथे उमटणार का? लोकसभेत 100% त्याचे पडसाद तिथे उमटणार आहेत. आणि हे जर तिथं हे आंदोलन त्यांनी जर आता हे मागण्या मान्य केलं नाही, तर या अधिकाधिक हे आंदोलन आता तीव्र होत जाईल. धन्यवाद सर. 20-21 दिवसापासून जंतर मंतर इथे जे आंदोलन सोनम वांगचूक आणि काँग्रेस जनता पार्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी, देशाच्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मुख्यत्वेने ते मागतायत. आणि जे नीट परीक्षा असेल किंवा TET परीक्षा असेल, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे पेपर फुटले, त्याच्यामुळे 20-22 विद्यार्थ्यांनी पूर्ण देशभरात आत्महत्या केल्या. आणि या सगळ्या आत्महत्यांना गृहीत धरून शिक्षण मंत्र्यानं राजीनामा द्यावा अशी मागणी त्या संपूर्ण आंदोलकांची आहे. आणि लोकशाही मार्गाने अतिशय शांततेत चालू असलेल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम सरकारने केलं. आणि सोनम वांगचूक यांना सकाळी पहाटे 7 वाजता त्यांना अचानक उचलून, म्हणजे अक्षरशः पांढऱ्या कपड्यामध्ये जसं शवाला एखाद्या प्रेताला गुंडळून घेऊन जातात त्या पद्धतीनं पांढऱ्या कपड्यामध्ये पोलिसांनी त्यांना उचलून नेलं. आणि त्यांना बळजबरीने दवाखान्यात नेऊन त्यांना वेगवेगळे सलाईन लावणं किंवा असे प्रकार सुरू आहेत. तिथं आजही एक आमची भगिनी, एक मुलगी 22 दिवसापासून उपोषण करते. सरकारच्या वतीनं एकही कडक कुत्र त्यांना विचारायला आलं नाही की तुम्ही का करतायत, काय तुमच्या मागण्या आहेत, काय नाही. आणि जर इतका जर हा प्रकार असेल तर हा देश हुकुमशाहीकडे चालला आहे, असे हे त्याचं द्योतक आहे. आणि हे जे होतं आहे हे अतिशय चुकीचं होतं आहे. त्याचे विरोधात त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि या सरकारला पुन्हा एकदा जाब विचारण्यासाठी आम्ही संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. आणि त्या निवेदनामध्ये जे दिल्लीला चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यासाठी मागणीचं निवेदन दिलं. निवेदन देत असताना तुम्हाला अडवणूक करण्यात आली, ही पोलिसांची आणि सरकारची दंडेलशाही आहे का? केंद्राचं आणि राज्याचं सरकार पूर्णपणे घाबरलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ते जिथं शक्य होईल तिथं ते तर तोंड देऊ शकत नाहीत, म्हणून पोलिसांना पुढं घालत आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय जामदार साहेबांनी पोलिसांना सांगितलेलं आहे की तुम्ही शासनाचे नौकर आहेत, तुम्ही मुख्यमंत्र्याचे, पंतप्रधानाचे किंवा भारतीय जनता पार्टीचे नौकर नाही आहेत. ते एका मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तीने सांगितलेलं आहे. प्रचंड दादागिरी आणि नरेंद्र मोदी अत्यंत भेकड पंतप्रधान या देशाला पहिल्यांदा भेटला. एक बिचारा लडाखचा शास्त्रज्ञ उपोषण करतो, त्याच्या उपोषणाला सुद्धा तोंड देण्याची हिंमत नाही. म्हणजे सरकार हे किती घाबरलेले आपण पाहता. आणि ज्या पद्धतीने दमननीती, हुकुमशाही
आमच्या कार्याध्यक्ष म्हणून येणार कशाला आलेली आहे हुकुमशाही. छोट्या छोट्या गोष्टीसाठी छोट्या छोट्या आंदोलनाला दाबून टाकण्याचं काम हे सरकार करत आहे. या सरकारच्या पापाचा घडा आता भरलेला आहे आणि 29च्या निवडणुकीमध्ये या देशाची जनता केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या सरकारला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. पोलीस प्रशासनाला पुढे करून सनी बळाचा वापर करून आंदोलन दडपता येऊ शकते. नाही, आता हा महात्मा गांधींनी 55 देश स्वतंत्र केलेला आहे. ते डायर सारखे जनरल होते, त्यांना सुद्धा या लोकांनी फेस केलेले आहेत. काही लोकांचे बळी जातील, पण जनता जागृत झालेली आहे. जनता नरेंद्र मोदीला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. नाही, हा अन्याय आहे ना, हुकुमशाही आहे ना. अरे तुम्ही आणि मी आपल्या सोशल मीडियाच्या वतीनं छोट्या मीडियाच्या बद्दल बोलत नाही, पण या देशाची मीडिया अत्यंत विकली गेलेली आहे. अण्णा हजारेचं आंदोलन जर बघितलं तर अण्णा हजारेच्या आंदोलनाला दिवसभर टीव्हीवर होता. आणि सोनम वांगचुक सारख्या शास्त्रज्ञ ज्यांनी लडाख आणि भारतने जगामध्ये नाव केलं, मॅक्सेसे पुरस्कार मिळाला, अशा माणसाला तुम्ही तिथे उपोषण करू देत नाही. आणि अण्णा हजारे सारखा भारतीय जनता पार्टी आणि RSSचा दलाल त्याच्या आंदोलनानं मोठं केलं. कुठे गेला ते अण्णा? त्याला दिसत नाही का अन्याय? आता त्यावेळेस तर बसला होता टोपी घालून, सगळे मै अण्णा हो, बाया बी अण्णा, माणसं बी अण्णा. बाया टोपी घातल्या म्हणजे अण्णा झाल्या होत्या बाया. पण आता कुठे गेले ते सगळे लोक? कुठे गेले सेलिब्रिटी? आमिर खान सारखा नालायक माणूस त्या 3 इडियट त्याच्यावर काढतो आणि तिथं लंडनमध्ये म्हणतो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 3 बायका केलेला, तिथं सांगतो की पिक्चर त्याच्यावर नाही. कशावर पिक्चर आहे? हरामखोरा म्हणून. सगळी तर स्टोरी त्याचीच आहे ना. जंतर मंतरवर 20 दिवस आंदोलन चालतंय, प्रशासन दखल घेत नाही. कशाचं धोतक? हुकुमशाहीचं धोतक आहे. नरेंद्र मोदीच्या नावाने या भारताला नव्या हुकुमशाही मिळालं, पण डरपोक हुकुमशाही. आणि सगळे हुकुमशाही डरपोकच असतात. पोलिसांनी प्रशासनाच्या आणि मिलिटरीच्या जोरावर राज्य करत असतात. हा आता राजा नाही आणि याला राजा व्हायचं त्या पुतीनसारखं आणि आपल्या चीनच्या राजासारखं ते राजेशाहीकडे वळू लागले. त्या पद्धतीनं लोकशाही संपवली. लोकशाही या देशात शिल्लक नाहीये. नावाला म्हणतो लोकशाही, सगळी हुकुमशाही. शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धर्मेंद्र प्रधान आणि दादा भुसेचा राजीनामा देईपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे.